जे एकनिष्ठ आहेत अशा माणसांना तिकीट द्यावं आणि त्याचा जो फेरविचार करावा। हे तिकीट जे दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही। या ठिकाणी धुळे लोकसभामधून कार्यकर्त्याच्या अशी तीव्र भावना आहेत, त्या उद्रेक होऊ नये। या उद्रेक होण्याच्या अगोदर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा आणि उमेदवार बदलावा। काँग्रेस पक्षाचं काम करतो, निष्ठेने काम करतो, त्यांना उमेदवारी नाकारून हा फार अन्याय आमच्या मतदारसंघावर झालेला आहे। लोकसभा क्षेत्रामध्ये कोणीही ओळखत नाही, ज्याची सुरुवात एबीसीडी पासून करावी लागणार आहे, अशा उमेदवाराचा आम्ही कसा प्रचार करावा। या तीव्र भावना आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या। धुळे लोकसभेच्या उमेदवार शोभा बच्चाव यांना बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे। यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घराबाहेर उमेदवार बदलण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्थानिक उमेदवार देण्यासाठी कार्यकर्ते आग्रही असून शोभा बच्चाव यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतल्याचं चित्र आहे। पक्षाचं काम करतो, निष्ठेने काम करतो, त्यांना उमेदवारी नाकारून हा फार अन्याय आमच्या मतदारसंघावर झालेला आहे आणि तो आम्ही आता कदापि सहन करणार नाही। या तालुक्यात, या जिल्ह्यात आणि या मतदारसंघामध्ये नेहमी चुकीच्या गणितातून काँग्रेस पक्षश्रेष्ठी लागते आणि त्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागतो आणि काँग्रेसचं सीट पडलं। त्यात आदरणीय शोभाताई बच्चाव यांचा कुठेही त्या चाचपणीत त्यांनी प्रक्रियेचे भाग घेतला नाही। फक्त डॉक्टर तुषार शेवाड आणि आदरणीय श्यामदादा सनेर हे दोनच लोकांचं नाव चालू असताना आदरणीय शोभाताईंचं नाव आलो कुठून, हे डिक्लेअर तरी केलं कुठून आणि कुठल्या बेसवर केलं। या ठिकाणी धुळे लोकसभामधून कार्यकर्त्याच्या अशी तीव्र भावना आहेत, त्या उद्रेक होऊ नये। या उद्रेक होण्याच्या अगोदर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा आणि उमेदवार बदलावा। फक्त बाहेरचा उमेदवार की ज्या उमेदवाराला जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये कोणीही ओळखत नाही, ज्याची सुरुवात एबीसीडी पासून करावी लागणार आहे, अशा उमेदवाराचा आम्ही कसा प्रचार करावा असा आमच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय। आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय, आम्ही तर भाजपला मतदान करणार नाहीत, मदत करणार नाहीत, पण आम्ही बाहेरच्या उमेदवाराला देखील मदत करणार नाहीत। आमची सर्वांची भूमिका ही तटस्थ भूमिका राहील। जोपर्यंत आमचा सर्वांचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचत नाही आणि इथला उमेदवार श्यामदादा यांना घोषित होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय किंवा कुठलीही त्या ठिकाणी आम्ही हालचाल करणार नाहीत। काँग्रेसने निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा निश्चित विजय होईल। मात्र पक्षश्रेष्ठींनी याबाबतचा निर्णय न घेतल्यास आम्ही कठोर भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला।